ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होते, तर मग कशा पद्धतीने होते, त्याचे कोणते कोणते टप्पे आहेत आणि नियम आहेत, हे आपण इथं कंटिन्यू करणार आहोत. ऑनलाईन प्रक्रिया समजून घेणं, रजिस्ट्रेशन पासून ते कॉलेज मिळेपर्यंत जेवढे टप्पे असणार आहेत ते सगळे टप्पे आपल्या समोर इथं मी डिस्कस करणार आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी सोप्या आणि अचूक पायऱ्या कोणत्या आहेत, की मुद्दे कोणते आहेत, न विसरता तुम्हाला ते पायऱ्या किंवा त्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्यात, म्हणजे तुमची ही प्रवेश प्रक्रिया अगदी सुलभ सोप्या पद्धतीनं पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे, सुरुवात करूया एक एक टप्प्याची. पहिला टप्पा काय पहा, नोंदणीचा. मी तेच बोललो होतो तुम्हाला, रजिस्ट्रेशन करणं. पहिला टप्पा विसरायचा नाहीये. नंबर 1 ला पहिल्यां सुरू ऑनलाईन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. तर या रजिस्ट्रेशनच्या साठी काय-काय आवश्यक असेल, कुठं करावं लागते? मी बोललो की त्याची अधिकृत पोर्टल आहे. त्या पोर्टलवर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागते. प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन जाणे. आता आपण काय पाहतो बेटा, रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पाहतोय. ऑनलाईन जायचं त्या पोर्टलवर आणि त्यानंतर स्वतःची नोंदणी, रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे. रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवला जाईल. तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते इनिशियली, सुरुवातीला. ओके, स्वतःचं रजिस्ट्रेशन करणे, पुढील प्रक्रियेसाठी लॉग इन आयडी तयार करणे ही इम्पॉर्टंट पार्ट आहे. नोट दिस, लॉग इन आयडी मिळेल तुम्हाला. तो लॉग इन आयडी एका ठिकाणी नोट करून ठेवायचा आहे, किंवा मोबाईल मध्ये जर तुम्ही ते बनवलं असेल, काय बाबा, लॉग इन आयडी बनवला असेल तर त्याचा काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला ती लॉग इन आयडी आणि पासवर्ड दोन्ही मिळतो, ते सगळं नोट करून ठेवायचंय. परत आपल्याला ते लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून अप्लाय करावं लागते. कॉलेजची यादी चेक करायची आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा पोर्टलवर जायचं तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड शिवाय पोर्टलवर जाता येत नाहीये. लॉग इन केल्यावरच तुम्हाला संबंधित शाळा, कॉलेज पाहता येतील. म्हणून तुम्हाला लॉग इन आयडी मिळेल, तर लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं लागणार. रजिस्ट्रेशनच्या एंडिंगला तुम्हाला काय मिळत असतो, लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळत असतो. त्यानंतर दुसरा टप्पा काय ते लक्षात घ्या. अर्जचा भाग 1, त्याला पार्ट 1 असं म्हणतात. पार्ट 1 हा फिल करणं. ऍप्लिकेशनचा आता अर्ज करण्याची सुरुवात झाली. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. म्हणजे आपण सगळे कॉलेज वगैरे पाहिले, माध्यम पाहिलं, सगळं पाहिल्याच्या नंतर आता ऍप्लिकेशन सुरुवात करतोय. अर्ज भरत आहोत आपण प्रवेशासाठी. त्या अर्जाचे 2 भाग आहेत. टप्पा 2 मध्ये अर्जाचे 2 भाग, भाग 1 आणि भाग 2. सध्या भाग 1 पाहूया आपण. नोंदणी झाल्याच्या नंतर अर्ज भाग 1 ऑनलाईन सादर करावा लागतो. ओके, नोंदणीच्या नंतरचा पार्ट कोणता बेटा, भाग 1 भरणे. ओके, त्यामध्ये काय काय भरावं लागते भाग 1 मध्ये, वैयक्तिक माहिती, म्हणजे तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, ऍड्रेस, या सगळ्या गोष्टी येतील त्यामध्ये. ओके, वैयक्तिक माहिती आणि कागदपत्र जोडणं. जे उपलब्ध कागदपत्र तुमच्याकडे असतील त्यावेळेस त्याच्यामध्ये काही गोष्टीची ऍडजस्टमेंट होत असते. तशा तशा पद्धतीनं जे उपलब्ध कागदपत्र आहे ते जोडणं. जर का एखादं कागदपत्र नसेल, टीसी मिळाली नसेल वेळेवर तुमच्याकडे, तर त्या पार्टला तुम्ही एक डिक्लेरेशन देऊ शकता. तिथं तसं एक डिक्लेरेशन मिळेल की माझ्याकडे ते संबंधित कागद सध्या उपलब्ध नाहीये आणि मी उपलब्ध झाल्यानंतर सादर करेल किंवा अपलोड करेल, असं म्हणून एक डिक्लेरेशन द्यावं लागते. हमीपत्र लिहून द्यावं लागते. ते हमीपत्र अपलोड करावं लागते. अशा काही गोष्टी आहेत, त्या त्या संबंधित वेळेला मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. पण काही कागदपत्र लागतात, ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, काय कागदपत्र लागतात त्याची पुढे आपण चर्चा करणार आहोत. सध्या पार्ट 1 मध्ये वैयक्तिक माहिती भरणं आणि कागदपत्र अपलोड करणं किंवा जोडणं हे 2 भाग होत असतात. अर्ज शाळेतून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. तर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला, भाग 1 भरलाय. भाग 1 भरल्याच्या नंतर तो अपलोड केलेले कागद संबंधित शाळेमध्ये जाऊन तुम्हाला तिथं दाखवावे लागतात, किंवा त्या संबंधित शाळेमध्ये तुम्हाला जावं लागतंय आणि तिथं ते व्हेरिफाय करून घ्यावं लागतंय. तिथे एक त्या संबंधित शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेण्याची इच्छा ठेवली त्या संबंधित शाळेमध्ये एक तशी टीम असते. तिथं ते शिक्षक किंवा तिथं जी काही टीम ऍडमिशन प्रक्रियेमध्ये बसलेली आहे ती तुम्हाला तिथं जाऊन मदत करते. त्यांच्याशी चर्चा करायची, बोलायचं आणि त्यांना सांगायचं की सर असं असं आहे, माझा लॉग इन आयडी आणि पासवर्ड हे आहे आणि मला पार्ट 1 भरलेला आहे, तर ते व्हेरिफाय करून द्या. तर शाळेमध्ये जाऊन आपल्याला ते प्रमाणित करून घेणं आवश्यक आहे. व्हेरिफाय केल्याशिवाय तुम्ही जर ते व्हेरिफाय नाही केलं तर पार्ट 2 ओपन होत नसतो. व्हेरिफाय झाल्याच्या नंतरच पार्ट 2 ओपन होत असतो ऍप्लिकेशन फॉर्मचा. आता हा पार्ट 1 झाला आणि त्याला व्हेरिफाय केलं, तर व्हेरिफाय केल्याच्या नंतरचा पार्ट काय असतो, पसंती क्रम. तिसरा टप्पा सुरू झालाय आपला. टप्पे पाहतो. पहिला टप्पा रजिस्ट्रेशन, दुसरा टप्पा पार्ट 1 भरणं आणि तिसरा टप्पा पार्ट 2 भरणं. आहे का, फॉर्म 2, ऑप्शन फॉर्म 2 असं म्हणतात त्याला, पसंती क्रम भरणं. ओके, कॉलेजची पसंती म्हणजे तुम्हाला एकूण 10 कॉलेज देता येत असतात.
दुसऱ्या कॉलेजची यादी ते पहिल्या ह्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलं, लॉगिन आयडी पासवर्ड मिळाला. दुसऱ्या ह्याच्यामध्ये वैयक्तिक माहिती भरली, कागदपत्र अपलोड केले. तिसऱ्या पार्टमध्ये आता तुम्हाला काय करायचं किंवा जे कॉलेज तुम्ही निवडलेले आहेत, नोंद करून ठेवलेत की मला या संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश पाहिजे, तर त्या संबंधित कॉलेजची यादी पसंतीक्रम ठरवावा लागतो. ओके. प्रवेशासाठी हवे असलेल्या कॉलेजची निवड करणे म्हणजे तो पसंतीक्रम ठरवण्याचा प्रकार झाला. ऑनलाईन अर्ज भाग 2 म्हणजे त्यालाच ऑप्शन फॉर्म असं म्हणतात. अर्जाचे 2 भाग आहेत. भाग 1 झाला, त्यामध्ये आपण वैयक्तिक माहिती आणि डॉक्युमेंट अपलोड केले आणि भाग 2 मध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय, कॉलेजचा पसंतीक्रम द्यायचा असतो. तेवढं नोंद करायचं असते तिथं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये. अर्ज भाग 2 ऑप्शन फॉर्म भरणे, नंतर प्रवेश फेऱ्याचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. ते वेळापत्रकानुसार तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागतो. ठीक आहे. फेऱ्या असतात त्याच्यात. मग हे भाग 2 झाल्यानंतर मग पहिली प्रवेश फेरी, दुसरी प्रवेश फेरी, तिसरी अशा फेऱ्या चालत राहतात. पहिल्या फेरीला जर तुम्ही गुणवत्तेनुसार आलात तर तुम्हाला तसा मेसेज येईल किंवा संबंधित शाळेकडून कॉल येईल आणि तुम्ही तिथं जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागतो. तेव्हा तुमचं प्रवेश पूर्ण झालेला असतो. ठीक आहे. चला, हा पार्ट 2 झाल्याच्या नंतरची प्रोसेस काय ते लक्षात घेऊया. टप्पा क्रमांक 4, आता प्रवेश निश्चित करणे. मी म्हणलं पार्ट 2 भरला आणि तुम्ही पार्ट 2 भरून त्याला लॉक करावं लागते. ते लॉक करून क्लिअर केलंय म्हणजे पार्ट 2 लॉक केला, तर मग तुम्हाला काय झालं की तुम्ही त्या प्रवेश फेरीसाठी पहिल्या फेरीसाठी ग्राह्य धरले जातात. लॉक करणे हे शब्द लक्षात ठेवा. प्रत्येक भाग लॉक करावा लागतो, व्हेरीफाय करावा लागतो. ओके. पार्ट 1 लॉक करावा लागतो, पार्ट 2 लॉक करावा लागतो. पार्ट 2 लॉक केला तरच तुम्हाला पहिल्या फेरी किंवा संबंधित फेरीसाठी ग्राह्य धरलं जात असते. जर तुम्ही लॉक नाही केला तर त्या प्रवेश फेरीसाठी बाद होऊन जाता. पुन्हा तुम्हाला दुसऱ्या फेरीला प्रवेशासाठी प्रयत्न करावे लागतील. म्हणून लॉक करणे हे विसरायचं नाही. इथं एक पार्ट इम्पॉर्टंट शब्द विसरायचा नाहीये. आता ते लॉक केल्याच्या नंतर प्रवेश निश्चित करणे म्हणजे अलॉट करायचे, तुमचं ऍडमिशन अलॉट करायचंय. ओके. प्रवेश फेरीत मिळालेले कॉलेज, अलॉटेड कॉलेज तपासणे. तुम्ही तिथे जायचं, तुम्हाला मिळेल, यादी लागेल तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज येईल. तुम्ही वैयक्तिक माहिती भरताना मोबाईल नंबर दिला असतो, त्याच्यावर तुम्हाला मेसेज येईल आणि ते मेसेजमध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही या संबंधित कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेशासाठी पात्र ठरलात. तर तुम्ही जाऊन ते कॉलेज तपासणे, नंबर लागलेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्षात जाणे, जे डॉक्युमेंट्स तुम्ही त्यावेळेस भाग 1 भरताना अपलोड केले होते, ते सगळे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स संबंधित कॉलेजमध्ये नंबर लागल्याच्या नंतर प्रवेशासाठी पात्र झाल्याच्या नंतर तिथं प्रत्यक्षात ते कागदपत्र घेऊन जाणे आणि आपले हे काय कागदपत्र घेऊन आपला प्रवेश निश्चित करणं. ते कागदपत्र तिथं संबंधित शाळेमध्ये जमा करावे लागतात आणि मग तिथं ती जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे ते ऍडमिशन फॉर्म भरून देऊन तुम्ही तुमचा प्रवेश आणि संबंधित जी काही ऍडमिशन प्रक्रियेची फीस आहे ती भरून प्रवेश निश्चित करावा लागतो. 5वा टप्पा एकदा पाहून घेऊया, नंतर मग सगळे टप्पे एकेकानं आपण शॉर्टमध्ये रिवाइज करूया. कॉलेज न मिळाल्यास काय करायचं? आता 5वा टप्पा डाऊट आहे. कसला डाऊट आहे? 4थ्या टप्प्यामध्ये झालं सर ऍडमिशन, मग आता 5वा टप्पा कशासाठी? समजा तुम्हाला कॉलेजच मिळालं नाही. तुम्ही फॉर्म 1 ऍप्लिकेशनचा पार्ट 1 भरला, पार्ट 2 भरला, कॉलेजचा पसंतीक्रम दिला, सगळं झालं बेटा. बट तुमचं त्या फेरीमध्ये तुमच्या मार्कनुसार, टक्केवारीनुसार त्या पहिल्या फेरीमध्ये तुमचा नंबर लागलाच नाहीये. तर मग काय करायचं सर? कॉलेज नाही मिळालं मला, तर काय करायचं? पहिल्या फेरीत कॉलेज न मिळाल्यास काळजी करू नका. त्याच्या 4-5 फेऱ्या होतात बेटा. प्रत्येक फेरीमध्ये काही विद्यार्थी जे राहिलेले आहेत त्या संबंधित शाळेमध्ये ऍडमिशन त्यांचं होत असते. ठीक आहे. तर पहिल्या फेरीमध्ये जर प्रवेश नाही मिळाला तर काय होणार? पुढील प्रवेशासाठी पुन्हा अर्ज भाग 2 भरणे. तर हे नोट करा. भाग 1 ऑलरेडी भरलेला आहे. भाग 1 मध्ये काय असतं बेटा? भाग 1 मध्ये काय असते? वैयक्तिक माहिती आणि कागदपत्र अपलोड करणे. ह्या 2 गोष्टी पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. भाग 1 एकदाच भरावा लागतो. पुन्हा वारंवार भरायची गरज नाही. वारंवार कोणता भाग भरावा लागतो? भाग 2 बघा, पुन्हा भरणे इथं लिहून आहे. पुन्हा अर्ज करण्याचा भाग 2 भरावा लागतो. भाग 2 मध्ये काय येत असते आठवतंय का तुम्हाला? भाग 2 मध्ये काय येत असते? कॉलेजचा पसंतीक्रम देणं. आता तो बदलू शकतो ना पण प्रत्येक वेळेस. समजा तुम्ही अगोदर नंबर 1 ला काहीतरी XYZ कॉलेज दिलं होतं आणि त्या XYZ कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला नाहीये पहिल्या फेरीला. तर तुम्ही ते कॉलेज आता परत नाही देणार. अरे माझा पहिल्याच फेरीला इथं नंबर लागला नाही तर पुन्हा काय लागेल? मग तुम्ही परत बदल करू शकता त्या कॉलेजच्या पसंतीक्रमामध्ये. ओके. पहिला पसंतीक्रम, दुसरा, तिसरा. पहिला म्हणजे तिथं पहिल्यानं सुरू तुम्हाला तिथं जागा आहे का हे विचार केला जाते. तिथं नाही भेटलं तर मग दुसऱ्या कॉलेजला मिळते का, तिसऱ्या कॉलेजला मिळते का हे पाहिलं जाते. पसंतीक्रम परत बदलावा लागतो दुसऱ्या फेरीसाठी. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॉलेजचे नावं परत बदलू शकता. म्हणून जर पहिल्या फेरीमध्ये नंबर लागला नाही तर दुसऱ्या
फेरीसाठी तुम्हाला परत भाग 2 जो ॲप्लिकेशनचा भाग 2 आहे तो पुन्हा भरावा लागतो. ओके. नवीन पसंतीक्रम दिले बघा इथे. नवीन पसंतीक्रम देऊन पुढील राउंडची वाट पाहणे. पुढील राउंड म्हणजे जो तुम्ही पहिल्या राउंडमध्ये सिलेक्ट झाला नाहीत ना, कॉलेज नाही मिळालं, तर मग दुसऱ्या राउंडची वाट पाहणं. दुसऱ्या राउंडमध्ये नाही मिळालं, तर तिसऱ्या राउंडची वाट पाहणं. बट प्रत्येक राउंडच्या वेळेस तुम्हाला एक गोष्ट नोट करायची आहे. प्रत्येक फेरीसाठी मी इथं थोड्याशा रेड कलरमध्ये ती गोष्ट सांगतो. प्रत्येक फेरीसाठी, प्रवेशाच्या प्रत्येक फेरीसाठी पुन्हा अर्ज भाग 2 भरावा लागतो. पुन्हा भरावा लागतो. भाग 2 प्रत्येक फेरीच्या अगोदर भरावाच लागतो हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. प्रत्येक फेरीच्या अगोदर पार्ट 2 पुन्हा भरावा लागतो आणि लॉक करावा लागतो. ही गोष्ट नोट करून ठेवा. ओके. पुढे जाऊया आपण. आता हे झाला कशाचा डाऊट, जर कॉलेज नाही मिळालं तर काय करावं लागतं, पुढच्या फेरीसाठी परत पार्ट 2 भरणं आणि लॉक करणं आणि त्याच्या फेरीसाठी वाट पाहणं. 6वा टप्पा काय, मागे एकदा चर्चा केली होती मी, की काही विद्यार्थी फेल होतात का बट त्यांना काही एटीकेटीची सुविधा आहे. फेल म्हणजे सर्व विषयात नाही, 2 विषयामध्ये फेल झालं तर त्याला एटीकेटी असं मानलं जातं. तर 2 विषयात फेल असेल तर तशा विद्यार्थ्यांना 11वी साठी प्रवेश मिळतो. 2 पेक्षा जास्त विषयात फेल असेल तर त्यांना 11वी साठी प्रवेश मिळत नाही. ते 10वी क्लिअर करणार नंतरच येणार. बट 2 विषयामध्ये जर 10वी नापास झाला असेल, निकाल लागल्याच्या नंतरची गोष्ट आहे ती, तर अशा विद्यार्थ्यांना एटीकेटी विद्यार्थी असं म्हणलं जातं आणि त्यांना सुद्धा 11वी साठी प्रवेश मिळतो. ओके. तर अशा विद्यार्थ्यांसाठी 6वा टप्पा आपण इथं डिस्कस करत आहोत. राज्य मंडळाच्या एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा आहे ही. पुरवणी परीक्षा म्हणजे जी काही सप्लिमेंटरी परीक्षा आता जून-जुलैमध्ये वगैरे होती तुमची, त्याच्या निकालानंतर संधी मिळते. म्हणजे तुमच्यासाठी एक स्पेशल राउंड होतो. त्याला लक्षात ठेवा. स्पेशल राउंड कशाचा? प्रवेशाचा राउंड. बट हे कोणासाठी असतो बेटा? ए-तिकिटीच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. त्यांच्या अगोदर 4-5 राउंड होतात जे पास झालेले आहेत. बट जे काही ए-तिकिटीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल राउंड होतो आणि त्यांची ती जी काही पुरवणीची एक्झाम होते, निकाल लागल्यानंतर त्यांचे 1 किंवा 2 जे विषय गेलेत त्यांचे ते विषय काढण्यासाठी त्यांना सप्लिमेंटरीची परीक्षा द्यावी लागत असते. त्याला पुरवणी परीक्षा म्हणतो. आणि ते परीक्षा झाल्याच्या नंतर त्याचा जो निकाल लागेल ना, त्या निकालाच्या नंतर या राउंडसाठी त्यांना गृहीत धरलं जाते किंवा या राउंडच्या माध्यमातून त्यांचं ऍडमिशन होत असते. ओके. निकाल लागल्यानंतर नोंदणी करणं आणि प्रवेशाची स्वतंत्र प्रक्रिया. स्वतंत्र म्हणजे स्पेशल राउंड म्हणतात त्याला. त्यांच्यासाठी वेगळी नोंदणी होते. ओके. फक्त जर का ते नापास झाले तर. काही अडचण आल्यात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बिलकुल सहजतेनं विचारू शकताय. काही अडचणी असल्या तुमच्या तर मला तुमच्या सगळ्या अडचणी माझ्यापर्यंत एकदा पोहोचवा. म्हणजे त्याच्यावर वेगळा मी व्हिडिओ बनवेल. त्याच्या संबंधी वेगळी चर्चा आपण करूया क्लासमध्ये आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. तुमच्या कसल्याही डाउट्सला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थोडक्यात पण महत्वाचे. आता आरक्षण पुढच्या टप्प्यात पाहूया, बट आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्याची एक थोडक्यात झलक पाहून घेऊया. काय आहे ती झलक लक्षात घ्या. हां, नोंदणी करा. पहिला टप्पा होता नोंदणी करण्याचा. भाग 1 भरा. हा भाग 1 एकदाच भरावा लागतो. अचूक भरायचा. याच्यातही अपडेट करता येत असते. काही माहिती चुकीची भरली असेल तर त्याला अपडेट करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध असते. भाग 1 भरल्याच्या नंतर त्याला व्हेरिफाय करा. व्हेरिफाय केल्याच्या नंतर मात्र तो कन्फर्म होऊन जातो. व्हेरिफाय नाही केला तर तो तसाच राहतो आणि व्हेरिफाय नाही केला तर भाग 2 भरता येत नसतो. लक्षात ठेवा. हे व्हेरिफायला मुद्दाम बोल्ड करून ठेवलंय. नोंदणी केल्याच्या नंतर भाग 1 भरणं आणि तो व्हेरिफाय करणं. व्हेरिफाय केल्याच्या नंतर भाग 2 भरता येतो. व्हेरिफाय नाही केलं तुम्ही तर भाग 2 तुम्हाला दिसतच नाही तुमच्या लॉगिन आयडी मध्ये. ती गोष्ट नोट करायची. हे टप्पे लक्षात ठेवा. ओके. भाग 2 भरल्याच्या नंतर कॉलेज निवडायचं. म्हणजे त्या भाग 2 मध्येच मुळात कॉलेजची निवड होत असते. पसंतीक्रम म्हणतात त्याला. आणि कॉलेज निवडल्याच्या नंतर जेव्हा त्याची यादी लागेल, पहिली यादी, दुसरी यादी जी काय असेल, त्या यादीमध्ये जे कॉलेज आपल्याला मिळाले तिथं प्रवेश जाऊन निश्चित करणे. डॉक्युमेंट सबमिट करून, संबंधित फीस भरून तुम्हाला काय करावं लागते? त्या प्रक्रियेची सांगता करावी म्हणजे प्रवेश निश्चित करावा लागतो. ओके. हां. वेळापत्रकाकडे लक्ष ठेवा आणि सर्व टप्पे वेळेत पूर्ण करा. सगळ्यात महत्वाचं आहे. वेळापत्रकाकडे खास लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थी असं वाटतं की बाबा मी फॉर्म 1 भरला, भाग 2 भरला, कॉलेज मी कॉलेजची निवड केलेली आहे, यादी दिलेली आहे. नंतर मग मुलं आपल्या सुट्ट्याच्या इकडं-तिकडं फिरण्यात राहिले. तर कदाचित असं होऊन जातंय, की तुम्हाला ते एक विशिष्ट टाईमला ती गोष्ट एखादा टप्पा करायला सांगलेला असतो, वेळ दिलेला असतो. त्या वेळेमध्ये जर ते पूर्ण नाही केलं, तुम्ही त्या संबंधित फेरीमधून बाद होऊन जाता. म्हणून विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, की वेळापत्रक काय आहे? म्हणजे पहिल्या राउंडचं वेळापत्रक काय? वेळापत्रक निघत असतात. प्रत्येक वेळेस प्रत्येक फेरीचं वेळापत्रक जाहीर केलं जात असते. काळजी करण्याची आवश्यकता नाही. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वेळापत्रकाच्या सूचना तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. बेल आयकॉन दाबून ठेवा. नोटिफिकेशन ऑन होऊन जाईल
म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा 11वीच्या या प्रवेश प्रक्रियेचा व्हिडिओ मी टाकेल त्यावेळेस संबंधित माहिती तुम्हाला इन्स्टंटली मिळत राहील. अशाच काही महत्त्वाच्या व्हिडिओसाठी या टप्प्याला तुम्ही इथपर्यंत पाहिलात, तर हे जे काही बाकीचे पार्ट आपण चेक करणार आहोत त्या बिफोर माझी एक सर्वांना विनंती आहे, की आपल्या या टिपिकल इंडियन मास्टर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका